जय जिजाऊ जय शिवराय। मी मीनलदास, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष। आज मोहोळ येथील घाटणे रोडवरील कचरा डेपोच्या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सोलापूरचे आलेले आहोत। आमच्या शहराध्यक्ष ज्या आहेत मोहोळच्या अंजलीताई वस्त्रे, ह्या आज नगर परिषदेसमोर या कचरा डेपो संदर्भात आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। आज आपण इथे जर पाहिलं तर अत्यंत वाईट अशी अवस्था ह्या कचरा डेपोची आहे। या कचरा डेपोला बाजूनी सगळीकडनं संरक्षण भिंत नाहीये आणि इथं जो कचरा आहे, प्लास्टिक, लोखंड, सगळ्या प्रकारचा कचरा जो आहे तो एकत्रित इथं जाळलेला आहे। या जाळामुळे इतका धूर प्रचंड प्रमाणामध्ये इथे पसरलेला आहे की याच्यामुळे इथले जे रहिवासी आहेत, आजूबाजूचे गावकरी, त्यांना अनेक श्वासाचे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत। खरं जर या कचऱ्याचं जर नगर परिषदेने टेंडर दिलेला आहे, वर्गीकरण जर केलं तर प्लास्टिकचा जो कचरा आहे तो कारखान्याच्या ठिकाणी वगैरे गेला तर त्यातनं काही महसूल जमा होईल नगर परिषदेला, परंतु नगर परिषद असं करत नाहीये। आज आमच्याकडे नगर परिषदेतल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत। त्यांची वेतन वाढ नाहीये, त्यांना कायम केलं जात नाहीये, त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान व्हायला लागले। हे जर नगर परिषदेने कचऱ्याची विल्हेवाट लावून प्लास्टिकमधनं जो येणारा महसूल आहे हा जर योग्यरित्या केला तर त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रश्न सोडवला जाईल। त्याचबरोबर इथले इथे एक तलाव आहे, हा जो कचरा आहे जाळलेला आणि घाण जो पसरलेला आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कचरा जो आहे तो पाण्यासोबत त्या तलावामध्ये जातोय आणि त्या तलावातलं पाणी विहिरीमध्ये सुद्धा जाते। हे घाण पाणी मिसळून इथं गावकरी आहेत, त्या तळ्यातलं पाणी जनावरांना पाजलं जाते, गावकरी स्वतः पितात। या घाणेरड्या पाण्यामुळे त्यांना आरोग्याचे आजार भरपूर प्रमाणात व्हायला लागलेले आहेत आणि मेलेली जनावरं सुद्धा ह्या ठिकाणी अशीच टाकली जात आहेत। त्यांची योग्यरित्या विचित्र पद्धतीनं फाडतायत। इथे एक गावकरी आहे, त्यांच्या एका बैलाची शेपूट तोडलेली आहे। आपण पाहू शकता ह्या ठिकाणी जर गेलो तर येणारी जाणारी लोक, त्यांना कुत्रे आडवे जातात, त्यामुळे लोक अत्यंत बिकट अशी अवस्था ह्या मोहोळ कचरा डेपोची झालेली आहे। आज आमच्या ताई उपोषणास बसलेल्या आहेत। त्यांची मागणी आहे की हा कचरा डेपो जो आहे हा तात्काळ इथनं हटवावा।